हॅलो एव्हरीवन, वेलकम टू केडीज क्लासेस विथ आयलंड सेंटर अहमदनगर. युअर सक्सेस इज आवर सक्सेस. तुमचं यश हेच आमच्यासाठी सर्व काही आहे. ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनला सुरुवात केली होती. त्यामधील परम्युटेशन हा टॉपिक पूर्णपणे पाहिलेला आहे. म्हणजे परम्युटेशन म्हणजे काय असतं मित्रांनो, तर परम्युटेशन म्हणजे असते अरेंजमेंट. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट अरेंज करायची असते त्यावेळेस आपण काय वापरतो, परम्युटेशन. हे पाहिलेलं आहे आपण गेल्या लेक्चरमध्ये. तर आता आपण पाहूया कॉम्बिनेशन. ठीक आहे. कॉम्बिनेशन म्हणजे काय, सिलेक्शन. आता सिलेक्शन कधी कधी येतं, समजा तुमच्यासमोर 3 मुली आहेत, 3 मुलीपैकी तुम्हाला 2 चॉईस करायचे. ठीक आहे. तुमचे घरचे म्हणले 2 चॉईस कर, तुला 2 बायका करायच्या. ठीक आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे, सिलेक्शन. मग ते कशा पद्धतीने वापरायचं, तर तिथे वापरलं जातं कॉम्बिनेशन. आणि हा आहे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला. तर फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, एन म्हणजे काय, टोटल तुमच्यासमोर किती आहेत, 3 मुली, 3 पैकी तुम्हाला किती सिलेक्ट करायच्या, 2, म्हणजे 3C2. मग एन फॅक्टोरियल म्हणजे काय, टोटल किती तुमच्याकडे, 3 फॅक्टोरियल पाहिलं आपण कालच. फॅक्टोरियल म्हणजे काय असतं, त्याच्याखाली आर म्हणजे काय, आर फॅक्टोरियल म्हणजे 2 फॅक्टोरियल मायनस एन मायनस आर. एन म्हणजे किती आहे, 3, आणि आर म्हणजे किती आहे, 2, म्हणजे 3 - 2 म्हणजे 1, आणि 1 फॅक्टोरियल. सॉल्व करा, तुमचा आन्सर येऊन जाईल. 3 फॅक्टोरियल म्हणजेच काय, 3 × 2 × 1 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे किती, 2 × 1, आणि 1 फॅक्टोरियल म्हणजे 1. इथं 2 ला 2 कट झाला, 1 ला 1 कट. आन्सर किती आहे, 3. म्हणजे तुमचं सिलेक्शन किती वेळा तुम्ही करू शकताय, 3 वेळा. ठीक आहे. पण जर तुम्ही ही पाहिलं तर ही खूप लेंदी प्रोसेस होत आहे. म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये प्रत्येक व्हॅल्यू टाकायला लागते आणि त्याच्यामध्ये तुमचा खूप वेळ जातोय. मग अशा ठिकाणी वापरायचा आहे शॉर्टकट. शॉर्टकट कसा, ठीक आहे बघा, आपल्यासमोर 3 मुली आहेत, 3 पैकी आपल्याला किती सिलेक्ट करायच्यात, 2. मग इक्वल 3 पासून किती घरं मागं जाणार, 2, म्हणजेच 3 × 2 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजेच किती, 2 फॅक्टोरियलची किंमत किती असते, 2 ला 2 कट. आन्सर किती आलं, 3 सेकंडमध्ये तुमचा आन्सर येईल. ठीक आहे. समजतंय सिलेक्शन. ह्याच्यावरती आपण काही प्रॉब्लेम पाहू सविस्तर. फक्त माइंडमध्ये एकच गोष्ट ठेवा, कॉम्बिनेशन म्हणजे काय, सिलेक्शन, आणि परम्युटेशन म्हणजे काय, अरेंजमेंट. ठीक आहे. त्याच्यावरती एक क्वेश्चन पाहू. बोर्डवरती मी क्वेश्चन लिहितो. इन हाऊ मेनी वेज कॅन 5 कलर्स be selected out of 8 color. क्वेश्चन काय, क्वेश्चनकडे व्यवस्थित पहा. क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, इन हाऊ मेनी वेज कॅन 5 कलर बी सिलेक्टेड आउट ऑफ 8 कलर. तुमच्याकडे 8 कलर आहेत, ते वेगवेगळ्या रंगाचे असतील, तिथे काही लाल असतील, हिरवे असतील, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं आहे का, काहीच नाही आहे. फक्त आउट ऑफ कलर किती, 8, आणि 8 पैकी किती सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. मग त्यासाठी आपण वापरणार कॉम्बिनेशन. तर कसं, टोटल कलर किती माझ्याकडे, 8 पैकी किती सिलेक्ट करणार आपण, 5, म्हणजेच 8C5 इक्वल. सॉल्व कसं करणार आता, 8 पासून मागे किती घरं जाणार, 5. तर मग घ्या 8 × 7 × 6 × 5 × 4 किती घरं झाले बघा, 3 आणि 2 5. ठीक आहे. डिवाइड बाय खाली काय आहे, 5 फॅक्टोरियल म्हणजे किती, 5 × 4 × 3 × 2. एक नाही घेतला तरी चालेल. ठीक आहे. आता इथं कॅल्क्युलेशन करताना एकदम फास्टमध्ये कॅल्क्युलेशन करायचे. ठीक आहे. 3 दुने 6, 6 ला 6 कट झाला, 5 ला 5 कट होईल, 4 ला 4 कट होईल. फक्त काय राहिला, 8 × 7, म्हणजे आन्सर काय आलं तुमचं, 8 × 56. म्हणजे तुम्ही 56 वेळा सिलेक्शन करू शकताय की मला हा कलर पाहिजे, हा पाहिजे, हा पाहिजे, असं करून तुम्ही किती वेळा सिलेक्शन करू शकताय, 56 वेळा. ठीक आहे. समजताय. त्याच्यापुरता नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. फ्रॉम अ ग्रुप ऑफ 15 स्टुडंट, किंवा मी बोर्डवरती लिहितो. 2-3 क्वेश्चन पाहू आपण, नंतर मग आपल्या बुक्समधले क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. फ्रॉम अ ग्रुप, सोपे क्वेश्चन आहेत. फ्रॉम अ ग्रुप ऑफ 15 स्टुडंट, 6 are to be select for a committee. ठीक आहे. बघा
काय फ्रॉम अ ग्रुप ऑफ 15 स्टुडंट 6 आर टू बी सिलेक्ट. आता आपल्याकडे 15 काय आहेत, 15 स्टुडंट आहेत आणि आपल्याला एक कमिटी बनवायची. कॉलेज असेल, क्लास असेल, प्रत्येक ठिकाणी बघा काय असते, कमिटी असते आणि 15 पैकी आपल्याला काय वापरायचं आहे, कमिटी बनवायची. मग अशा वेळेस आपण काय वापरणार, सिलेक्शन. तर मग ते कसं सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. टोटल किती आहेत आपल्याकडे, 15. 15 पैकी आपण किती सिलेक्ट करणार, 6. म्हणजे 15 C2 6, म्हणजे 15 पासून किती घरं मागे जायचं, 6. तर मग काय 15 × 14 × 13 × 12 × 11, किती घरं मागे आलो आपण, 2 2 4 5, एक घर मागे जावं लागेल म्हणजे × 10 डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल म्हणजे काय 6 × 5 × 4 × 3 × 2. झालं. सॉल्व करताना एकदम स्पीडमध्ये सॉल्व करा. काय काय कट होईल बघा, 5 त्रिक 15, 15ला 15 कट झाले. ठीक आहे, त्याच्यापुढे बघा काय कट होईल का, 2, बे 7 14, सोपे सोपे आहेत ते कट करा. 4 त्रिक 12, इथं खाली काय बाकी आहे, असा भाग द्या. 3 दुने 6, वरती किती बघा, बे 5 10, काय बाकी आहे वरती आपला इथे 7 7 × 13, नंतर 11 11 × 5, 13 7 91 91 × 11 × 5. 5चा गुणाकार तर सर्वला येत असेल, शॉर्टकट ट्रिक्स वापरा किंवा डायरेक्ट करा, काय फरक पडणार नाही. ठीक आहे, तर इथं वरती घेतो थोडंसं बोर्डवरती बघा, 91 91 × 11 × 5, गुणाकार एकदम स्पीडमध्ये करा. 5 1 5, 9 5 45 × 11. 11ची ट्रिक्स माहिती असेल सर्वांना, मग त्याला वापरा. 5 5 आणि 5 10, कॅरी किती आला, 1, पुढे ढकला. 5 आणि 4 9 आणि 1 10, कॅरी आला 1, 4 आणि कॅरी आलेले 1 5, आन्सर किती आलं 5005. एवढ्या वेळेस आपण काय करू शकतोय, 15 पैकी 6 मुलाची कमिटी बनवायची आणि त्यावेळेस इतक्या वेळेस सिलेक्शन आहे. ठीक आहे, मग जर तुम्ही हे बेसिक मेथडने करायला गेले तर तुम्हाला खूप वेळ जाईल. मग अशा ठिकाणी आपल्याला शॉर्टकट ट्रिकच वापरायची असते. शेवटचा एक 3 नंबरचा क्वेश्चन पाहू, मग तुमचं बेसिक संपेल ह्याच्यामध्ये. 3 नंबरचा क्वेश्चन घ्या, तुम्ही सॉल्व करा आता. इन हाऊ मेनी वेज कॅन अ ग्रुप, इथेच लिहितो मी व्यवस्थित, इन हाऊ मेनी वेज कॅन अ ग्रुप ऑफ 5 men and 2 women be made out of a total of 7 men and 3 women. क्वेश्चन थोडासा वेगळ्या टाईपचा आहे. ह्याच्या आधी जे 2 क्वेश्चन पाहिले ते एकदम सोपे आणि बेसिक नाही होते. आता इथे क्वेश्चन थोडासा व्यवस्थित वाचा. क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, इन हाऊ मेनी वेज कॅन अ ग्रुप 5 men and 2 women, असा एक ग्रुप बनवायचा आहे की ज्या ठिकाणी माझ्या ग्रुपमध्ये 5 मॅन असायला पाहिजेत, 5 माणसं असायला पाहिजेत आणि 2 काय स्त्रिया असायला पाहिजेत. असाच मला एक ग्रुप बनवायचा. ठीक आहे, पण कितीपैकी, आउट ऑफ किती सांगितलं त्यांनी बघा, आउट ऑफ टोटल किती 7 मॅन आणि 3 वुमन. सगळे माझ्याकडे किती माणसं आहेत, टोटल माझ्याकडे 7 मॅन आहेत. 7 पैकी मला किती मॅन सिलेक्ट करायचे आहेत, 5, म्हणजे 7C5 इंटू ज्या ठिकाणी अँड येईल बघा इथे अँड आलेलं आहे. कॉम्बिनेशनचे प्रॉब्लेम सॉल्व करताना जर क्वेश्चनमध्ये अँड येत असेल तर इंटू करा आणि जर ऑर येत असेल तर प्लस करायचं. सगळ्यांनी नोट करून ठेवा. अँड जर आलं तर इंटू घ्या, ऑर येत असेल तर प्लस करा. ठीक आहे, मग इथं काय आलेलं आहे, अँड 7 माणसापैकी 5 माणसं घ्यायची आहेत म्हणजे 7C5 आणि दुसरी कंडिशन आपल्याला काय सांगतेय, 3 आउट ऑफ 3 वुमन आहेत, 3 वुमन आहेत, 3 पैकी मला किती घ्यायच्या, 2, म्हणजेच काय आन्सर येणार आहे 3C2 इक्वल. करा सॉल्व. 7 पासून किती घरं मागा, 5, 7 × 6 × 5 × 4 × 3 डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल म्हणजेच 5 × 4 × 3 × 2. आता हे पुढचं सॉल्व करू. 3 × 2, 2 घरे मागे, 2 फॅक्टोरियल आहे म्हणून 2 डिवाइडला, 2ला 2 कट होईल. त्याच्यापुढे बघा काय कट होतं इथे, 5ला 5 कट होईल, 4ला 4 कट, 3ला 3 कट, नंतर 2 त्रिक 6, 7 त्रिक 21 × 3, आन्सर काय आलं तुमचं 84.
84 वेळा तुम्ही काय करू शकताय, सिलेक्शन करू शकता. ठीक आहे, काय बाकी एक ह्याच्यामध्ये काही राहिलं आहे का आपलं? ठीक आहे, एक मिनटं व्यवस्थित पाहून घ्या इथे काही रॉंग आहे का? हो सॉरी, 21×3 = 21×3 माझं थोडं कॅल्क्युलेशन रॉंग झालं होतं, सॉरी. किती वेळा सिलेक्शन करू शकतो आपण? 63 वेळा. ठीक आहे, समजतंय सर्वांना? हा झाला थोडासा वेगळा टाईप. आणि ह्याच्या पुढचा एक महत्त्वाचा टाईप आहे तो आता आपण पाहू. वेगवेगळ्या टाईपचे काही क्वेश्चन आहेत, त्याच्या पुढचा टाईप घ्या. फ्रॉम अ ग्रुप ऑफ 5 men, मी बोर्डवरतीच लिहितो. फ्रॉम अ ग्रुप ऑफ 5 men and 6 women, 5 person, वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम आहेत सर्वच. 5 person are to be selected to form a committee. In how many ways can it be done? क्वेश्चन काय आहे आपल्याकडे बघा की फ्रॉम अ ग्रुप ऑफ 5 men आणि 6 women, एका ग्रुपमध्ये काय 5 माणसं आहेत, 6 स्त्री आहेत आणि आपल्याला किती जणांचा ग्रुप बनवायचा आहे? 5 person. इथं त्यांनी अशी काहीच कंडिशन दिलेली नाही आहे की माझ्या कमिटीमध्ये 2 स्त्रियाच असायला पाहिजेत किंवा 2 पुरुष असायला पाहिजे. इथं काहीच कंडिशन नाही आहे. फक्त त्यांनी सांगितले आहे की आमच्याकडे 5 माणसं आहेत, 6 स्त्री आहेत आणि आम्हाला फक्त 5 माणसाची कमिटी बनवायची. मग तिथं तुम्ही त्याच्यामध्ये स्त्रिया घ्या किंवा मेन घ्या, म्हणजे पुरुष घ्या किंवा स्त्रिया घ्या, तुमच्या पद्धतीने कोणतीही कमिटी बनवा. ठीक आहे, मग अशा वेळेस काय करायचं, कंडिशन दिलेली नसते त्यावेळेस. टोटल किती आहेत? 5 men आणि 6 women, म्हणजे टोटल किती झाले? 11. आणि 11 पैकी मला किती सिलेक्ट करायचे आहेत? किती जणांची कमिटी बनवायची आहे? 5 personची. म्हणजे आपण इथे काय घेणार? 11C5. 11 पैकी किती सिलेक्ट? 5. मग सॉल्व करा. 11 पासून किती घरं मागं? 5. 11 × 10 × 9 × 8 × 7 डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल, म्हणजे 5 × 4 × 3 × 2. सोपे सोपे आहेत ते कॅन्सल करा बघा याच्यामध्ये. 3 3 त्रिक 9, 4 दुने 8, 2 ला 2 कॅन्सल झाला. 5 5 दुने 10, काय बाकी आहे वरती? 3 3 दुने 6 आणि 7 सके 42. 42 × 11. 11ची ट्रिक्स माहिती आहे, काय करणार? 2 जसा आहे तसा, 4 आणि 2 6 आणि 4 जसा आहे तसा, 462. कॅल्क्युलेशन एकदम स्पीडमध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे काय 462 वेळा तुम्ही काय केलं, ही कमिटी फॉर्म करू शकताय, तेवढ्या वेळा तुम्ही सिलेक्ट करू शकताय. ठीक आहे, हे झाले खूप बेसिकचे क्वेश्चन. आणि कॉम्बिनेशनमध्ये असेही क्वेश्चन विचारले जातात फ्री पेपरला. कोणत्या? RRB असेल, ह्याला निश्चित 2 क्वेश्चन विचारले जातात, 1 ते 2 क्वेश्चन असतात. मग ह्याच्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची कंडिशन असते, ॲटलिस्ट आणि ॲटमोस्ट, ही आपण थोडीशी नंतर पाहू. त्याआधी थोडेसे आपल्या बुक्समधले क्वेश्चन पाहू. ठीक आहे, सर्वांनी आयलंडचे आपले बुक्स घ्या. बुक्स ओपन केले असतील सर्वांनी. ठीक आहे, बुक्समध्ये बघा, काल आपण परम्युटेशनचा पार्ट पाहिला होता. कॉम्बिनेशनचे क्वेश्चन घ्या, त्यामधील क्वेश्चन नंबर, हां त्याच्या पुढे घ्या बघा, क्वेश्चन नंबर आहे 17 ते 19. 17 ते 19मध्ये बघा, क्वेश्चन रीड करण्याचा प्रयत्न ठेवा. काय सांगतो आपल्याला क्वेश्चन बघा. 17 ते 19मध्ये, स्टडी द गिव्हन इन्फॉर्मेशन केअरफुली टू आन्सर द क्वेश्चन द फॉलो. काय एक पॅरेग्राफ दिलेला आहे, त्या पॅरेग्राफमध्ये काहीतरी माहिती आहे आणि त्याच्यावरून आपल्याला 2-3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मग काय आहे बघा, पॅरेग्राफ खालचा क्वेश्चन नंबर 17 चालू आहे. अ कमिटी ऑफ 6 टीचर इज टू बी फॉर्म. काय 6 जणांची कमिटी बनवायची, 6 टीचरांची कमिटी बनवायची. मग आउट ऑफ किती टीचर आहेत त्यांच्याकडे? टोटल 4 सायन्सचे टीचर आहेत, त्यानंतर 5 आर्ट्सचे टीचर आहेत, 3 कॉमर्सचे टीचर आहेत. इन हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन द कमिटी बी फॉर्म. मग एवढी माहिती दिलेली आहे आणि एवढ्या माहितीवरून आपल्याला सांगितलं आहे कमिटी बनवा. ठीक आहे, करू प्रयत्न आपण. पहा सर्वजण, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन वाचला एक सर्वांनी? क्वेश्चन काय आहे बघा, टोटल किती जणांची कमिटी बनवायची आहे? 6 जणांची. त्याच्यामध्ये 4 कोणते टीचर आहेत? 4 आहेत सायन्सचे टीचर. नंतर त्याच्यापुढे काय?
5 आहेत आर्टचे टीचर, नंतर आहेत 3 कॉमर्सचे टीचर. कॉमर्सवरती अन्याय केला आहे, कॉमर्सवरती कमी टीचर आहेत कॉमर्सचे. ठीक आहे. आणि कमिटी किती जणांची बनवायची आहे? 6 टीचराची. ठीक आहे. टोटल आपल्याकडे 4 सायन्सचे टीचर आहेत, 5 आर्टचे टीचर आहेत, 3 कॉमर्सचे आहेत आणि 6 जणांची कमिटी बनवायची. खाली क्वेश्चन दिलेले आहेत, पण क्वेश्चनकडे न जाता आपण एवढ्या माहितीमधून एक आन्सर पाहू. काय येत आहे? काय टोटल शिक्षक किती आहेत माझ्याकडे? 5, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12. 12 पैकी सॉरी हां बरोबर 12 टीचर आहेत. 12 पैकी मला किती सिलेक्ट करायचे आहेत? 6. ठीक आहे. तिथपर्यंत समजते सर्वांना. मग पहिला क्वेश्चन काय दिला त्यांनी पहा. पहिल्या क्वेश्चनमध्ये काय आहे बघा, 17 नंबरचा क्वेश्चन. 2 टीचर फ्रॉम ईच स्ट्रीम आर टू बी इन्क्लूड. 17 नंबरचा क्वेश्चन असं सांगतोय की प्रत्येक स्ट्रीमचे 2-2 शिक्षक असायलाच पाहिजेत. जी काही माझी कमिटी बनवायची 6 जणांची, त्याच्यामध्ये 2-2 शिक्षक असायलाच पाहिजेत. म्हणजे सायन्सचे पण 2 असतील, आर्ट्सचे पण 2 असतील, कॉमर्सचे पण 2 असतील. पण कमिटी किती जणांची बनवायची? 6 जणांची. चला मग सॉल्व करू. टोटल सायन्सचे टीचर किती आहेत? 4. 4 पैकी मला किती सिलेक्ट करायचे? 2. म्हणजे 4C2 इंटू अँड आलं की काय घेणार आपण? इंटू 8 पैकी किती घ्यायचे मला? 5 पैकी 2. नंतर कॉमर्सचे किती आहेत? 3. 3 पैकी किती? 2. करा मग हे सॉल्व. 4. 4च्या मागे किती घरं? 2 घरं. म्हणजे 4 इंटू 3 डिव्हायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 5च्या मागे किती घरं? 2 घरं. म्हणजे किती? 5 इंटू 4 डिव्हायडेड बाय किती? 2 इंटू 3च्या मागे किती घरं? 2 घरं. म्हणजेच 3 इंटू 2 डिव्हायडेड बाय 2. झालं तुमचं आन्सर. एकदम स्पीडमध्ये सॉल्व करून घ्या. ठीक आहे. बघा 2ला 2 कट होईल, बाकी फक्त 3 असेल इथं. 2 दुने 4, 2 दुने 4, 3 दुने 6, इथे 5 दुने 10 इंटू 3. आन्सर किती येणार तुमचं? 10 सकट 60 आणि इंटू 3 म्हणजे 180. झालं आन्सर. हा एक ऑप्शन पहा, ऑप्शन बी. समजतंय सर्वांना? परत एकदा पाहून घ्या कसं सॉल्व केलं आहे आणि ट्राय करा. सोपे सोपे क्वेश्चन आहेत. त्यानंतर 18 नंबरचा क्वेश्चन बघा. नो टीचर फ्रॉम द कॉमर्स स्ट्रीम इज टू बी इन्क्लूड. परत कॉमर्सवरती आणणे आहे. काय सांगितलं त्यांनी? कॉमर्सचा टीचर नको आहे. जी काही कमिटी बनवायची 6 जणांची, त्याच्यामध्ये कॉमर्सचा टीचर नको आहे. मग बाकीचे जेवढे काही टीचर आहेत त्यापैकी आपल्याला कमिटी बनवायची. ठीक आहे. पण इथं त्यांनी असं सांगितलेलं नाही आहे की मला सायन्सचेच एवढे पाहिजे किंवा आर्टचे एवढे पाहिजे, असं काहीच सांगितलं नाही. टोटल 4 आहेत आपल्याकडे सायन्सचे टीचर. नंतर 1 मिनटं 5 आहेत आपल्याकडे आर्टचे टीचर आणि 3 आहेत कॉमर्सचे. पण 18 नंबरमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? जी काही 6 जणांची कमिटी बनवायची त्याच्यामध्ये कॉमर्सचा टीचर नको आहे. मग बाकीचे किती टीचर आहेत आपल्याकडे? आर्टचे 5 आणि सायन्सचे 4. टोटल किती झाले? 9. 9 पैकी मला किती जणांची कमिटी बनवायची आहे? 6 जणांची कमिटी बनवायची. म्हणजे मी काय करणार? 9C6 ह्या 9 ह्या 5 आणि 4 टोटल 9. 9 मधून किती सिलेक्ट करणार? 6. येईल आन्सर. चला 9 इंटू 9 पासून किती घरं मागं? 6 घरं. 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 किती झाले? 3 2 5. एक घर परत मागे. डिव्हायडेड बाय 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2. कट होईल बघा. 5ला 5 कट झाला, 6ला 6 कट आहे, 4ला 4, 3 3 त्रिक 9, 2 इथे भाग द्या 4. 7 चौक 28. 28 इंटू 3 म्हणजे किती आले? 28 त्रिक 84. चला आन्सर. हा एक ऑप्शन बघा, ऑप्शन डी. किती वेळा तुम्ही सिलेक्शन करू शकताय? 84 वेळा. समजताय सर्वांना? त्याच्या पुढे शेवटचा क्वेश्चन घ्या. 19 मध्ये काय सांगितलं त्याने पहा. एनी टीचर कॅन बी इन्क्लूड इन द कमिटी. कोणताही टीचर चालेल. जेवढे काही बघा 4 आपल्याकडे सायन्सचे टीचर आहेत, 5 आर्ट्सचे आहेत, 3 कॉमर्सचे. एवढ्यापैकी कोणताही टीचर चालेल त्यांना. कमिटी किती जणांची बनवायची? 6 जणांची. काही कंडिशन आहे का? नाही आहे. खूप सोपं आहे. करा बरं सॉल्व मग. टोटल किती माझ्याकडे आउट ऑफ सगळे टीचर? 5 5 आणि 4 9 9 3 12. 12 पैकी मला किती सिलेक्ट करायचे आता? 6. 12C2 6. करा सॉल्व. 12 पासून किती घरं मागं? 6. म्हणजेच 12 इंटू 11 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7. झाले का 6 घरं? ठीक आहे, झालेत. डिवाइड बाय काय? 6 म्हणजेच काय असतो? 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2. करा सॉल्व. सोप्या सोप्या गोष्टी लवकर कट करायच्या. 6 दुने 12, 12ला 12 कॅन्सल.
नंतर काय होईल बघा, काय होईल, 3 त्रिक 9, इथं कॅन्सल झाला, 4 दुने 8, 5 5 दुने 10, काय बाकी बघा, 2 आणि 2 4, 4 त्रिक 12, 12 साठी 84 आणि 84 इंटू किती 11, 11ची ट्रिक्स माहिती आहे, 4 जसा आहे तसा, 8 आणि 4 12, कॅरी आला 1, 8 आणि 1 9, 924 वेळा सिलेक्शन करू शकतोय. आन्सर किती आला आपला सी, 19 आन्सर काय आहे सी. त्याच्या पुढचा क्वेश्चन आपण पाहू, त्याच्या पुढचा क्वेश्चन घ्या 14 नंबरचा क्वेश्चन घ्या, त्याच्या पुढे 14 नंबर क्वेश्चन घ्या. ठीक आहे, चला तर मग पाहू आपण 14 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, 14 नंबरचा क्वेश्चन सर्वांनी रीड करा. 14 नंबर क्वेश्चन काय सांगतो आपल्याला बघा, इन हाऊ मेनी डिफरंट वेज अ ग्रुप ऑफ 4 मॅन अँड 4 वुमन वी फॉर्म आउट ऑफ 7 मॅन अँड 8 वुमन. बघा क्वेश्चन काय, आपल्याला एक ग्रुप बनवायचा आहे. ग्रुप कुणाकुणाचा बनवायचा आहे, 4 मॅन म्हणजे 4 मॅन अँड आलं की काय घेणार आपण, बघा इथे लिहून ठेवतो परत, जर अँड येत असेल तर इंटू घ्या, और येत असेल तर काय घेणार, प्लस घेणार. ही नोट असायलाच पाहिजे तुमच्या बुक्समध्ये. ठीक आहे, त्याच्या पुढे काय बघा, 4 मॅन आणि 4 काय आहेत वुमन. वी फॉर्म आउट ऑफ कितीपैकी, एवढ्या जणांची कमिटी बनवायची आहे, 4 माणसाची 4 स्त्रियाची आपल्याला कमिटी बनवायची आहे. ठीक आहे, आणि आउट ऑफ कितीपैकी, त्यांच्याकडे टोटल आहे 7 मॅन अँड 8 वुमन. टोटल आपल्याकडे एवढे माणसं आहेत आणि एवढ्यापैकी आपल्याला किती सिलेक्ट करायचे आहेत, 7 माणसापैकी 4 माणसं सिलेक्ट करायचे त्या कमिटीमध्ये आणि 8 वुमनपैकी 4 काय करायचे आहेत, सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे, तर मग वापरायचे कॉम्बिनेशन, सॉल्व करा. काय टोटल किती माझ्याकडे 7 मॅन आहेत, म्हणजेच 7, त्याच्यापैकी किती सिलेक्ट करायचे आहे 4, म्हणजे 7C2 4 इंटू अँड आले काय घेणार इंटू. त्याच्या पुढे आउट ऑफ किती 8 वुमन, 8 वुमनपैकी किती वुमन घ्यायच्या मला 4 वुमन, म्हणजे 8C2 4. करा बरं सॉल्व. काय करणार इथे बघा, 7 पासून किती घरं मागे 4 घरं, म्हणजेच काय 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल, म्हणजेच काय 4 इंटू 3 इंटू 2, एक नाही घेतलं तरी चालेल. म्हणजे इथे 4ला 4 कट झाला, 3 दुने 6 कट झाले, 7 5 35 इंटू समोरचं बाकी आहे 8C2 4, म्हणजेच काय 8 पासून 4 घरं मागे, म्हणजे 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 डिवायडेड बाय 4 इंटू 3 इंटू 2. ठीक आहे, 3 दुने 6, 4 दुने 8, 7 5 35, 35 दुने 70, म्हणजेच काय 35 इंटू 70. 0 जसा आहे तसा द्या, 7 5 35, कॅरी किती आले 3, 7 त्रिक 21, 21 आणि 3 24. ठीक आहे, झाला आन्सर. बघा बरं काय आन्सर येईल, सॉरी 7 त्रिक 21, 21 आणि 3 किती, हो 21. बघा 7 त्रिक 21, 21 आणि 3 किती झाले 24, 2450. ऑप्शन किती आहे आपला, ऑप्शन ए. समजतंय सर्वांना, एकदम व्यवस्थित पाहून घ्या, एकदम सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला त्याच्या पुढे बघा, क्वेश्चन नंबर आहे 23. 14 पर्यंत सगळे क्वेश्चन पाहिले आपण, क्लिअर आहेत सर्वांना, काही प्रॉब्लेम असेल तर मला पाठवा. त्याच्या पुढे काय 23 नंबरचा क्वेश्चन बघा, आउट ऑफ 5 मॅन अँड 3 वुमन अ कमिटी ऑफ 3 मेंबर. तुमच्याकडे 5 माणसं आहेत, 3 स्त्री आहेत आणि तुम्हाला 3 जणांची कमिटी बनवायची आहे. आणि त्याच्या पुढे सांगितलं, पण त्यांनी एक कंडिशन दिलेली. कंडिशन काय दिलेली आहे बघा, 1 वुमन अँड 2 मेन. पण त्या कमिटीमध्ये 1 वुमन आणि 2 मॅन असायलाच पाहिजेत. ठीक आहे, सॉल्व करा क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 24 घ्या. आउट ऑफ किती तुमच्याकडे 5 मॅन आहेत आणि 3 काय आहेत वुमन आहेत. 5 पुरुष आहेत आणि 3 स्त्रिया आहेत आणि तुम्हाला कमिटी बनवायची आहे 3 जणांची. पण त्यांनी एक कंडिशन दिलेली की त्या कमिटीमध्ये 1 स्त्री असायलाच पाहिजे, 1 वुमन असायलाच पाहिजे आणि 2 पुरुष असायलाच पाहिजे. मग ही कंडिशन वापरा. आउट ऑफ किती माझ्याकडे 5, पण 5 माणसापैकी किती माणसं असायला पाहिजे कमिटीमध्ये 2, म्हणजेच 5C2 इंटू आउट ऑफ किती वुमन आहेत
3 आणि 3 पैकी किती घ्यायची वुमन मला 1. बघा 2 आणि 1 3 झाली का 3 जणांची कमिटी झालेली आहे. झालं तुमचं आन्सर. समजलं सर्वांना. काय केलं आपण 5 माणसापैकी 2 माणसं घेतले. त्यांनी सांगितलं होतं आपल्याला 2 माणसं घ्या. त्याच्यापुढे 3 पैकी 1 वुमन घ्यायला सांगितली आपण घेतली. त्याच्यापुढे सॉल्व करा. 5C2 म्हणजेच काय 5 × 4 डिवायडेड बाय 2 × 3 2 दुने 4 5 दुने 10 आणि 10 × 3 म्हणजे 30. झालं तुमचं आन्सर. आहे का ऑप्शन ऑप्शन डी. क्लिअर आहे समजतंय. एकदम कंडिशन जशी आहे तशी वापरा. त्याच्यापुढे घ्या. कोणता क्वेश्चन बाकी आहे आपला त्याच्यापुढे लगेच 24 नंबर क्वेश्चन घ्या. In how many different ways can 4 boys and 3 girls be arranged in a row such that all the boys stand together and all the girls stand together? काय सांगितले बघा की तुमच्याकडे 4 बॉईज आहेत आणि 3 गर्ल्स आहेत. ते एका रोमध्ये बसलेले आहेत. पण जे काही बॉईज असतील ते एका साईडला आहेत आणि ज्या काही गर्ल्स आहेत ते एका साईडला आहेत. ठीक आहे करा बरं ट्राय. आउट ऑफ किती आपल्याकडे 4 बॉईज आहेत बघा आणि 3 काय आहेत गर्ल्स आहेत. आणि ते काय किती सांगितलं त्यांनी पहा. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. बी अरेंज इन अ रॉ सच दॅट ऑल द बॉईज स्टँड टुगेदर अँड गर्ल्स स्टँड टुगेदर. ज्या काही गर्ल्स आहेत आणि ज्या काही बॉईज समजा आता हे 7 चेअर आहेत एका रॉमध्ये 4 5 6 7 8 ह्या 7 चेअरवरती एका साईडला बॉईज बसले असतील आणि एका साईडला काय असतील गर्ल्स असतील. ठीक आहे आता हे 3 मध्ये गर्ल्स असतील. पण त्यांनी काय सांगितलं की बॉईजचा एक गर्ल्स आहे आणि बॉईजचा एक ग्रुप आहे आणि गर्लचा एक ग्रुप आहे. दोन्ही ग्रुप एक साईडला बसलेले आहेत. म्हणजेच बॉईजचे किती फॅक्टोरियल झाले बॉईजचे झाले 4 फॅक्टोरियल गर्लचे किती 3 फॅक्टोरियल. पण मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं जर ओवेलची जागा निश्चित नसेल तर आपण एक फॅक्टर वाढून घेतो. ठीक आहे आलं की नाही लक्षात. मग इथे बघा इथं गर्ल्स आणि बॉईजची जागा निश्चित नाही आहे की त्यांनी असं सांगितलं नाही की बॉईज ह्या कडेला बसतील गर्ल्स ह्या कडेला बसतील असं काहीच निश्चित नाही आहे. म्हणून इथं गर्लचा एक फॅक्टोरियल आणि बॉईजचा एक फॅक्टोरियल असे 2 फॅक्टोरियल आपण वाढून घेणार. म्हणजे टोटल किती झाले 2 फॅक्टोरियल आणि ह्यांचा गुणाकार म्हणजे तुमचा आन्सर. 4 फॅक्टोरियल म्हणजेच किती घ्या 4 फॅक्टोरियल म्हणजेच किती असतो 24. 3 फॅक्टोरियल म्हणजेच 6 × 2 झालं तुमचं आन्सर. 24 5 आहे 120 आणि 24 144 44 × 2 म्हणजे 288 आहे ऑप्शन. ठीक आहे 288 म्हणजे ऑप्शन आहे का तुमचा ऑप्शन सी. ठीक आहे 24 नंबरचा आन्सर आला 288. समजते सर्वांना. ज्या ठिकाणी जागा निश्चित नसेल मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण ओवेलची जागा निश्चित नसेल तर एक फॅक्टोरियल वाढून घेतो. मग इथे बॉईज आणि गर्ल्स दोघांची पण जागा निश्चित नव्हती म्हणून आपण 2 फॅक्टोरियल वाढून घेतलेले आहेत. ठीक आहे चला त्याच्या पुढे घ्या 25 नंबर. 25 नंबरचा क्वेश्चन रीड करा. काय सांगतोय 25 नंबरचा क्वेश्चन बघा. अ स्कूल टीम हॅज 8 व्हॉलीबॉल प्लेयर. काय आहेत एका स्कूलमध्ये 8 व्हॉलीबॉल प्लेयर आहेत आणि 5 मेंबर टीम 5 जणांची टीम बनवायची. टोटल किती प्लेयर आहेत तुमच्याकडे बघा टोटल 8 प्लेयर आहेत. 8 पैकी तुम्हाला किती जणांची टीम बनवायची आहे 5 जणांची म्हणजेच AC5. त्याच्यापुढे त्यांनी काय सांगितलं आहे अँड अ कॅप्टन विल बी सिलेक्टेड आउट ऑफ द 8 प्लेयर. आणि त्यामधून आता बघा 8 मधून 5 प्लेयर तुम्ही सिलेक्ट केले पण राहिलेल्या 3 पैकी तुम्हाला कॅप्टन सिलेक्ट करावं लागेल. 8 पैकी तर नाही ना. आता 8 पैकी 5 तुम्ही प्लेयर घेतले मग राहिले किती 3 पैकी तुम्हाला काय करावं लागेल एक कॅप्टन सिलेक्ट करावं लागेल. म्हणजेच 3C2 1 झाला आन्सर. खूप सोपा क्वेश्चन आहे ओरली पण सॉल्व्ह होईल. ठीक आहे काय विचारला क्वेश्चन मग हाऊ मेनी डिफरंट सिलेक्शन कॅन बी मेड. किती वेळा तुम्ही सिलेक्शन करू शकताय. तर मग 8 पासून किती घरं मागे जावं लागेल 5 घरं म्हणजेच 8 × 7 × 6 × 5 × 4 डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजेच काय 5 × 4 × 3 × 2 3 पासून एक घर मागे म्हणजेच फक्त 3. हे एक समजून घ्या की जर 3C1 असेल तर त्याचा आन्सर किती येणार आहे 3. जर 3C0 असेल तर आन्सर काय येईल कधी पण 1. सॉल्व केलं तरी आन्सर तेच येणार आहे. पण 3C1 सॉरी
3C2 म्हणजे आन्सर काय येईल इथे तुमचं, इथं आन्सर येईल 1, 0 आन्सर येत नाही. हे 3 थोडेसे की पॉईंट आहेत, हे पण माइंडमध्ये ठेवा. ठीक आहे, आता हे सॉल्व करा. 5ला 5 कट, 4ला 4 कट होईल, 3ला 3 कट आहेत, 2नी 8ला भाग द्या 4, 7 चोक 28, 28 इंटू 6, 28चा टेबल येत असेल, 28 5 140 आणि 28 168 झालं तुमचं आन्सर. हा एक ऑप्शन बघा, ऑप्शन नाही आहे म्हणजे नन ऑफ दीज. 168 वेळा तुम्ही काय करू शकताय, सिलेक्शन करू शकताय. समजलं. त्याच्या पुढचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 26 नंबरचा क्वेश्चन घ्या, 26 ते 27 आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. काय, स्टडी द गिव्हन इन्फॉर्मेशन केअरफुली टू आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. खाली काहीतरी माहिती दिलेली आहे, एक पॅसेज आहे आणि त्या पॅसेजमध्ये माहिती दिलेली आहे, त्याच्या आधारे खालचे क्वेश्चन सॉल्व करा. काय बघा, अ कमिटी ऑफ 5 मेंबर इज टू बी फॉर्म. 5 जणांची कमिटी बनवायची आहे, पण आउट ऑफ किती जण आहेत, 6 प्रोफेसर आहेत, 5 टीचर आहेत अँड 3 रीडर्स आहेत. एवढ्यापैकी आपल्याला 5 जणांची कमिटी बनवायची आहे. चला तर मग सॉल्व करू. काय सांगितलं त्यांनी आपल्याला पहा, 6 प्रोफेसर आहेत, 6 प्रोफेसर, 6 प्रोफेसर्स, नंतर 5 टीचर आहेत, त्यानंतर 3 रीडर्स आहेत आणि कमिटी बनवायची आहे आपल्याला ह्याच्यापैकी 5 मेंबरची. टोटल 5 जणांची कमिटी बनवायची, एवढी माहिती दिलेली आहे. मग क्वेश्चन काय दिला आहे बघा, क्वेश्चन त्याचा नंबर बघा 26 नंबरचा. द कमिटी शुड कन्सिस्ट ऑफ 2 प्रोफेसर, 2 टीचर अँड 1 रीडर. जी काही 5 जणांची कमिटी बनवायची आहे त्या 5 जणांच्या कमिटीमध्ये 2 प्रोफेसर असायलाच हवेत, 2 टीचर असायलाच हवेत आणि 1 रीडर्स असायलाच पाहिजे. ठीक आहे, मग वापरा कॉम्बिनेशन. टोटल किती प्रोफेसर, 6. 6 पैकी मला किती घ्यायचे, 2 म्हणजे 6C2 2 इंटू 5 टीचरपैकी किती सिलेक्ट करायचे, 2 म्हणजे 5C2 इंटू 3 रीडर्सपैकी किती घ्यायचं आहे, 1. झालं तुमचं आन्सर. सॉल्व करा एकदम स्पीडमध्ये. 6 इंटू 5, 6C2 म्हणजे 6 पासून 2 घरे मागे जा, म्हणजे 6 इंटू 5 डिवायडेड बाय 2. त्याच्या पुढे 5 इंटू 4 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 आणि 3C1 म्हणजेच किती आहे, 3C21 म्हणजेच 3. 2 दुने 4, 2 त्रिक 6, 5 त्रिक 15 इंटू 5 दुने 10 इंटू 3. किती आन्सर येईल बघा, 15 इंटू 10 म्हणजेच 150, 150 इंटू 3 म्हणजे किती झाले, 450. आहे का आन्सर बघा, ऑप्शन ए. खूप सोपा क्वेश्चन आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन सॉल्व करा. असाच काय सांगतोय बघा, द कमिटी शूड इन्क्लूड ऑल द 3 रीडर्स. जी काही 5 जणांची कमिटी बनवायची बघा, एवढी माहिती आपल्याकडे आहे, पण ह्याच्यापैकी जी काही 5 जणांची कमिटी बनवायची त्या 5 जणांच्या कमिटीमध्ये 3 रीडर्स असायलाच पाहिजे. मग बाकी तुम्ही तुमच्या मनाने 6 प्रोफेसर घ्या किंवा टीचर घ्या, ह्यामधून तुम्ही कितीही घेऊ शकताय, पण 3 रीडर्स असायलाच पाहिजेत. मग कशा पद्धतीने सॉल्व करायचं तर पहा. कंडिशन काय दिलेली आपल्याला, 3 रीडर्सपैकी 3 असायलाच पाहिजे. 3C3 3 पैकी 3 घेतले इंटू कमिटी किती जणांची बनवायची आपल्याला, 5 जणांची. मग किती बाकी आहेत, 2. मग आता राहिलेले 6 प्रोफेसर बाकी आहेत, 5 टीचर बाकी आहेत, म्हणजे टोटल 11 आणि 11 पैकी मला किती घ्यावं लागतील, 2. झाली का बघा, 3 आणि 2 5 जणांची कमिटी झालेली. सॉल्व करा. आत्ताच सांगितलं 3C2 म्हणजे किती, 1 इंटू 11 पासून किती घरं मागे, 2 म्हणजे 11 इंटू 10 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजेच 2, 2 पंचे 10, 11 पाचे 55. क्लिअर झाला क्वेश्चन. आन्सर डी. समजतंय सर्वांना, ठीक आहे. चला त्याच्या पुढे बघा, क्वेश्चन नंबर आहे 28. 28 सॉल्व करा. खूप सोपा क्वेश्चन आहे, ओरली पण सॉल्व होईल. 28 सॉल्व करा. In a chessboard, there are 9 vertical and 9 horizontal line. Find the number of right angles formed in a chessboard. काय क्वेश्चन व्यवस्थित परत एकदा रिपीट करा, बोर्ड साफ करतो तोपर्यंत. काय सांगितलं बघा त्याने की 9 व्हर्टिकल लाईन आहेत आणि 9 होरिझॉन्टल आहेत.
म्हणजे 9 उभ्या लाईनी आहेत आणि 9 आडव्या लाईनी आहेत. त्याच्यापुढे त्यांनी काय सांगितलं आहे, फाइंड द नंबर ऑफ राईट अँगल फ्रॉम द चेस बोर्ड. एक चेस बोर्ड आहे आणि त्याच्यामध्ये राईट अँगल आहेत, तर तुम्ही किती वेळा ते सिलेक्शन करू शकता, किती वेळा शोधू शकताय, असा क्वेश्चन केलेला आहे. मग आपल्याला त्यांनी पॉईंट काय दिलेला आहे ह्याच्यामध्ये, की पॉईंट की 9 व्हर्टिकल लाईन आहेत आणि 9 काय आहेत, हॉरिझॉन्टल लाईन आहेत. म्हणजे 9 उभ्या लाईनी आहेत, 9 आडव्या लाईन आहेत. तर मला सांगा, एक चेस बोर्ड बनवण्यासाठी आपल्याला काय लागतील, 2 उभ्या लाईन लागतील आणि 2 आडव्या लाईन लागतील. ठीक आहे, एवढीच माहिती खूप झाली आपल्याला. मग काय दिलेलं आहे त्यांनी, 9 उभ्यापैकी मला किती लाईन लागत आहेत, 2. 9 व्हर्टिकलपैकी मला किती लाईन लागल्या, 2 इंटू 9 पैकी बाकी काय 9 हॉरिझॉन्टल आहेत, हॉरिझॉन्टलपैकी किती लागत आहेत, 2. झालं तुमचं आन्सर 2 मिनिटामध्ये. फक्त क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे. मग सॉल्व करा. 9C2 म्हणजे काय, 9 × 8 डिवायडेड बाय 2 इंटू इथं 9 × 8 डिवायडेड बाय 2 बेचोक 8, इथे पण काय आहे बेचोक 8, 9 चोक 36, 36चा स्क्वेअर माहिती असेल सर्वांनाच, 1296. गुणाकार करायची सुद्धा गरज नाही. ठीक आहे, किती आन्सर आहे बघा, ऑप्शन डी. क्लिअर आहे, समजतंय सर्वांना. कोणता क्वेश्चन बाकी आहे पहा त्याच्यानंतर. त्यानंतर क्वेश्चन घ्या 21 नंबर आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला तर मग पाहू आपण 21 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, 21 नंबरचा क्वेश्चन काय बघा, रीड करा सर्वांनी. अ डिनर पार्टी इज टू बी फिक्स फॉर अ ग्रुप ऑफ 100 पर्सन. एक पार्टी आहे, एक डिनरची पार्टी, आणि त्याच्यामध्ये 100 पर्सन आहेत. टोटल किती पर्सन आहेत बघा, टोटल आहेत 100 पर्सन. त्याच्यामध्ये काय माहिती दिली बघा खाली, इन दिस पार्टी 50% टू नॉट प्रेफर फिश. त्याच्यामध्ये काय 50% ते प्रेफर करत नाही आहेत फिशला. त्याच्यापुढे काय सांगितले बघा, 60% चिकन अँड 60% प्रेफर करतायत चिकनसाठी. त्याच्यापुढे 10% डू नॉट प्रेफर आयदर चिकन ऑर फिश. 10 माणसं असे आहेत की ते चिकनला पण प्रेफर करत नाही आहेत आणि फिशला पण. त्याच्यापुढे फाइंड द नंबर ऑफ पीपल हुज प्रेफर बोथ फिश आणि चिकन. फिश आणि चिकनला प्रेफर करणारे दोन्ही लोक पाहिजेत. ठीक आहे, चला मग आता क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर तुम्हाला आदित्य सरांनी वेन डायग्राम शिकवलीच असेल, शिकवली. मग आता आपण वेन डायग्रामनीच जाऊ. तर 2 पद्धतीने जाऊ, एका ठिकाणी पॉझिटिव्ह वेने जाऊन एका ठिकाणी निगेटिव्ह वेने. ठीक आहे, तर काय सांगितलं आपल्याला, टोटल किती जण आहेत, 100 जण. 100 जण आहेत. त्याच्यामध्ये काही चिकन आहेत, समजा हा चिकनचा गोल आहे. ठीक आहे, मला एवढं लॉजिक येत नाही पण समजून घ्या. चिकन आहे आणि हा आहे फिशचा, किंवा अलीकडे मी फिश घेतो नंतर इथे चिकन. ठीक आहे, काय सांगितलं त्यांनी, टोटल आहे 100 पर्सन घेतले मी टोटल. त्याच्यानंतर बघा 50% डू नॉट प्रेफर. एक तर आपण ह्याला इथे निगेटिव्ह वेने जाऊ आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह वेने जाऊ, 2 प्रकारे जाता येईल. आणि नंतर एक इक्वेशन मेथड पण सांगेल तुम्हाला. पहिल्यांदा निगेटिव्ह वेने काय बघा, 50% डू नॉट प्रेफर फिश. 50% काय करतायत, प्रेफर करत नाही आहे चिकनला. मग निगेटिव्ह वेने जातोय आपण, म्हणजेच काय करणार इथं 50% काय प्रेफर करत नाहीत, कशाला, फिशला. ठीक आहे, त्याच्यापुढे काय सांगितलं त्यांनी पहा, 60% चिकन. 60% प्रेफर करतायत कशाला, चिकनला. म्हणजेच 40% काय प्रेफर करत नसतील, निगेटिव्ह वेने चाललोय. ठीक आहे, त्याच्यापुढे बघा काय सांगितलं त्यांनी, 10% डू नॉट प्रेफर आयदर चिकन ऑर फिश. 10 माणसं अशा आहेत की ते चिकनला पण प्रेफर करत नाही आहेत आणि फिशला पण. ठीक आहे, मग त्याच्यापुढे काय करता येईल बघा आपल्याला. मग ओनली 10% इथे घेतो की 10% असे आहेत की ते फिश पण खात नाही आहेत आणि चिकन पण खात नाही आहेत. मग आता ओनली फिशचे घ्यायचे असेल तर किती येतील सांगा बरं. टोटल आहेत 50. 50 पैकी 10 इथे गेले म्हणजे इथं किती राहतील, ओनली ओले 40. आणि इथं 40 पैकी 10 गेले म्हणजे 30. सगळे काउंट करा, 40 आणि 30 70 आणि 80. किती बाकी राहिले आपले 20. टोटल तर 100% आहेत, पण 20 इथं काउंट होत आहेत का, नाही आहेत. म्हणजेच हे 20 वाले काय असतील आपले, बोतवले असतील. ठीक आहे, म्हणजे 20 लोक जिथं चिकन पण खात असतील, फिश पण खात असतील आणि चिकन पण. क्लिअर, समजला क्वेश्चन. हे ओनली वाले आहेत आणि हे बोतवले येतील इथं. हे निगेटिव्ह वेने आहे. आता पॉझिटिव्ह वेने बघा, टोटल आहेत आपल्याकडे 100. 100 पैकी हे झाले फिशचे. त्याच्यापुढे इकडे घेऊ आपण चिकन. फिश आणि चिकन. काय सांगितलं होतं त्यांनी, 50% काय करतायत बघा, 50% डू नॉट प्रेफर फिश. फिशला प्रेफर करत नाही आहेत 50. ठीक आहे,
तर मग आता इथं पॉझिटिव्ह वेने चाललोय, 50 प्रेफर करत नाहीत म्हणजे 50 करत असतील. क्लिअर. त्याच्या पुढे त्यांनी पुढे काय सांगितलंय, 60% प्रेफर टू चिकन. 60 काय करतायत, चिकनला प्रेफर करत आहेत, म्हणजे घेतले. त्याच्या पुढे बघा काय सांगितलंय, 10 माणसं आहेत की ते चिकनला पण प्रेफर करत नाही आहेत आणि फिशला पण प्रेफर करत नाही आहेत, म्हणजे 10 कुठे येतील, इथं बोतोले येतील आता, कारण की आपण पॉझिटिव्ह वेने चाललोय. ठीक आहे. मग बघा टोटल किती होत आहेत, 60 50 110 आणि हे 10 20, म्हणजे हे वरती 100 माणसं होते, पण आपण काउंट केल्यानंतर किती झाले आपले सगळे 120. मग 20 कसे वाढले, तर हे 20 जे वाढले ते 20 कोणते असतील, बोतोले. 20 माणसं असे असतील की ते फिश पण खात असतील आणि चिकन पण खात असतील. समजलं. हे वेन डायग्रामने आहे, एक तर तुम्ही निगेटिव्ह वेने जा किंवा पॉझिटिव्ह वेने. क्लिअर. आता आपण इक्वेशन मेथड पाहू. ह्याला इक्वेशन मेथडने कसं सॉल्व्ह करायचं. टोटल आपल्याकडे किती आहेत, 100%. पण 100 पैकी त्यांनी सांगितलंय की 10 माणसं अशा आहेत की जे चिकन पण खात नाही आहेत आणि फिश पण खात नाही आहेत, म्हणजे हे 90 जे 90 राहिले ते 90 कोणते असतील, फिश प्लस चिकन. क्लिअर. त्याच्यापुढे त्यांनी काय सांगितलंय बघा, 50% डू नॉट प्रेफर फिश. 50 काय करतायत, प्रेफर करतायत फिशला, म्हणजे फिशचे किती झाले इथे 50. डू नॉट प्रेफर सांगितले म्हणजे काय, 50 काय फिशसाठी प्रेफर करत असतील. त्याच्यापुढे काय सांगितलंय, 60 प्रेफर चिकन. 60 जे पर्सन आहेत ते काय करतायत, चिकनसाठी प्रेफर करतायत. टोटल किती झाले बघा 110 आणि 110 मायनस 90. आता हे 20 लोक असतील ते कोण असतील, बोतोले. समजलं. क्लिअर. मग इक्वेशन मेथडने तुम्ही असं पण जाऊ शकताय, पण मी सांगेल तुम्हाला वेन डायग्रामनी सोपं जाईल, इक्वेशननी थोडंसं अवघड जाईल समजायला. ठीक आहे. चला त्याच्या पुढचा क्वेश्चन घ्या, 15 नंबर. 15 नंबरचा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, सगळ्या एक्झाममध्ये विचारला जातो. पुढची कंडिशन आहे त्याच्यामध्ये ॲट लिस्ट आणि ॲट मोस्ट कॉम्बिनेशनमधील ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे. प्री एक्झामला विचारला जातो असा क्वेश्चन. आधी एक ह्याच्यावरती आपण क्वेश्चन समजावून घेऊया आणि नंतर बुक्समधले 2 क्वेश्चन पाहू. बोर्डवरती एक क्वेश्चन लिहितो बघा मी, व्यवस्थित पहा. A committee of 7 has to be formed. 9 boys and क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, and 4 girls. In how many ways can this be done when the committee constitutes. ठीक आहे. असा क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, तर त्यातला पहिल्यांदा त्यांनी सांगितलं आहे एक्झॅक्टली, म्हणजे एक्झॅक्टली 3 गर्ल्स. कंडिशन आहेत बरं का या, एक्झॅक्टली 3 गर्ल्स. नंतर सांगितलं आहे ॲट लिस्ट 3 गर्ल्स आणि त्याच्या पुढची कंडिशन त्यांनी दिलेली आहे ॲट मोस्ट 3 गर्ल्स. ह्या 3 कंडिशन आहेत आणि या खूप महत्त्वाच्या, सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. काय दिलेली माहिती बघा, अ कमिटी ऑफ 7 जणांची कमिटी बनवायची, कुणापैकी 9 बॉईज पैकी आणि 4 गर्ल्स पैकी. पण कंडिशन कोणत्या कोणत्या वापरायच्या, तर पहिली कंडिशन काय आहे आपल्याकडे, एक्झॅक्टली 3 गर्ल्स. जी काही तुम्ही 7 जणांची कमिटी बनवणार आहात त्या 7 जणांच्या कमिटीमध्ये 3 मुलीच असायला पाहिजेत, मग बाकी तुम्ही काही करा. ठीक आहे. मग पहिल्या कंडिशनने आपण सॉल्व्ह करू. ज्या वेळेस एक्झॅक्टली असेल त्यावेळेस काय करायचं, ॲटलिस्ट असेल ॲटमोस्ट असेल ते मी सांगतो. ठीक आहे. आता पहिल्यांदा पाहू आपण एक्झॅक्टली 3 गर्ल्स. किती, 7 जणांची कमिटी बनवायची, कुणापैकी 9 बॉईज पैकी आणि 4 गर्ल्स पैकी. पण त्यांनी काय सांगितलंय, 3 गर्ल्स घ्या. माझ्याकडे टोटल गर्ल्स किती आहेत, 4. 4 पैकी जर मी 3 गर्ल्स घेतल्या इंटू, आता काय राहिले बॉईज, हे गर्ल्स घेतलेत, बॉईज किती माझ्याकडे 9. 9 पैकी मला किती घ्यावे लागतील, किती जणांची कमिटी बनवायची, 7 जणांची, म्हणजेच किती घ्यावं लागतील,
4. करा हे सॉल्व मग. 4च्या मागे किती घरं? 3 घरं, म्हणजे 4 × 3 × 2 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 × 2 इंटू 9च्या मागे किती घरं? 4. 9 × 8 × 7 × 6 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 × 3 × 2. करा सॉल्व. सोपं सोपं पहा. 3 2 3 2 एकमेकाला कट झाले. हा 4 कट झाला. इकडे तिकडे कट केला तरी काय अडचण नाही. 3 2 6 कट झाला. 8 7 56 आणि 56 × 9 गुणाकार. 9 5 45 9 सखे 54 54 4 कॅरी आले 5. 9 5 45 45 5 50. आन्सर किती आलं? 504. 504 वेळा तुम्ही सिलेक्शन करू शकताय, पण कोणती कंडिशन वापरून? एक्झॅक्टली 3 गर्ल्स. ज्या वेळेस त्यांनी सांगितलंच असेल की तेवढ्याच मुली घ्या, तेवढंच मुलं घ्या, तेवढेच घ्यायची. समजताय? नेक्स्ट कंडिशन पाहू आपण. ॲटलिस्ट. ॲटलिस्ट कंडिशन खूप महत्त्वाची आहे. ही कंडिशन साफ करतो. काय सांगितलं बघा, ॲटलिस्ट 3 गर्ल्स. जी काही तुम्ही कमिटी बनवणार आहात त्या कमिटीमध्ये 3 गर्ल्स असायलाच पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे 3 पेक्षा तुम्ही जास्त घेऊ शकता. 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या, पण 3 असायलाच पाहिजे. मग आउट ऑफ किती गर्ल्स आहेत माझ्याकडे? 4. 4 पैकी मी किती घेणार स्टार्टिंगला? 3 इंटू बॉईज किती आहेत माझ्याकडे? 9. 9 पैकी मला किती घ्यावे लागतील? 4. एक कंडिशन झाली, पण इथे ॲटलिस्ट आहे, मग मी जास्त पण घेऊ शकतोय ना. 4 पण मुली घेता येतील. मग काय येणार? अँड आले. काय घेतो आपण? प्लस घेतलं मी इथं प्लस. काय सांगितलं? 4C4. 4 पैकी 4 मुली घेऊ शकतोय मी. इंटू 9C3. त्याच्यापुढे आता त्याच्यापुढे कंडिशन वापरता येईल का? मुली संपल्या आपल्या. ज्या वेळेस ॲटलिस्ट असेल तिथून पुढे तुम्ही घेऊ शकता. इथं ॲटलिस्ट 3 सांगितलंय, कमीत कमी 3 मुली पाहिजे, म्हणजे मी 4 5 घेऊ शकतोय, पण इथं आपल्या मुली संपलेल्या आहेत. म्हणजे ह्याच्या पुढे कंडिशन बनेल का? बनणार नाही. झालं तुमचं आन्सर. सॉल्व करा, आन्सर येऊन जाईल. सॉल्व करू आपण. बघा 4C3 म्हणजेच काय? 4 × 3 × 2 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 × 2. त्याच्या पुढे 9C4 म्हणजे 9 × 8 × 7 × 6 डिवायडेड बाय 4 × 3 × 2. त्याच्या पुढे काय? प्लस. ठीक आहे, प्लस ह्याच्या खाली घेतो मी इथे. 4C4 म्हणजे काय आन्सर येणार आहे? 1 प्लस इंटू आहे इंटू 9 × 8 × 7 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल म्हणजेच 3 × 2. सोपं सोपे कट करा आधी. 3 2 एकमेकाला कट झाले. नंतर इथे 4 इथे 4 एकमेकाला कट होईल. 3 2 6. नंतर हा गुणाकार आत्ताच पाहिला आपण. 8 7 56. 56 × 9 म्हणजे किती झाला पहा? 500. 504. 504 आले इथे. इथे लिहितो व्यवस्थित. प्लस 3 त्रिक 9 आणि 2 चौक 8. 7 चौक 28. 28 × 3 म्हणजेच किती आले? 84. आणि मध्ये साईन कोणतं आहे? प्लसचं. म्हणजे आन्सर किती झालं? 504 प्लस 84. टोटल किती आले? 588. ही कोणती कंडिशन वापरून झालं आपलं? ॲटलिस्टची. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी सांगितलं असेल ॲटलिस्ट 3 गर्ल्स घ्या, मग तुम्ही जास्त पण घेऊ शकताय. समजलं? त्याच्या पुढची शेवटची कंडिशन पाहू आपण. ॲटमोस्ट. ॲटमोस्ट ज्यावेळेस दिलेलं असेल त्यावेळेस काय करायचं? त्याच्या पुढची कंडिशन घ्या. ॲट मोस्ट 3 गर्ल्स. त्यांनी सांगितलंय की जास्तीत जास्त तुम्ही 3च मुली घ्यायच्या. टोटल माझ्याकडे मुली किती? 4. 4 पैकी जर मी 3 मुली घेतल्या तर मला बॉईज किती घ्यावे लागतील? 9 पैकी 4. कारण 7 जणांची कमिटी बनवायची. झाले का? 4 आणि 3 7. ठीक आहे. प्लस ऑरमध्ये कंडिशन. पण त्यांनी सांगितलं जास्तीत जास्त 3 घ्या, मी कमी पण घेऊ शकतोय मुली. म्हणजे 4C2 इंटू मुलं किती घ्यावं लागतील? 9C5. 5 आणि 2 7. प्लस तिसरी कंडिशन काय होईल याच्यामध्ये? 4C1 प्लस 9C6. एक मुलगी घेतली, नंतर किती? 9 पैकी 6 मुलं, म्हणजे टोटल 6 आणि 1 7 काय झालं इथे? कमिटी. ह्याच्या पुढे एक कंडिशन काय होईल? 4 पैकी मी काहीच मुली नाही घेणार, म्हणजे 4C0 प्लस 9C7. एवढ्या कंडिशन होतील. मग या कंडिशन जिथे अँड असेल तिथे आपण प्लस घेतलेलं आहे बघा व्यवस्थित. अँड असेल तिथं काय घेतलेलं आहे आपण? प्लस. आणि अँड असेल तिथं इंटू घ्या, ऑर असेल तिथं प्लस घ्या. सॉल्व करा मग.
4पासून किती घरे मागे जावं लागेल 3 म्हणजे 4 × 3 × 2 डिवायडेड बाय 3 × 2. ठीक आहे, समजतंय. त्याच्या पुढे घ्या 9C4 म्हणजेच काय 9पासून 4 घरं मागे म्हणजे 9 × 8 × 7 × 6 डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल म्हणजेच काय 4 × 3 × 2. त्याच्या पुढे इंटू 9 × 1 मिनिट 9 × 8 × 7 × 6 × 5 डिवायडेड बाय थोडासा बोर्ड लागणार आहे आपल्याला, मी थोडंसं साफ करतो व्यवस्थित. मागे आपण ॲटलिस्टची कंडिशन पाहिली, आता आपण पाहू ॲटमोस्ट. जर ॲटमोस्ट असेल तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, तर आता बघा आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे बॉईज आहेत 9 आणि गर्ल्स आहेत 4. बॉईज 9 गर्ल्स 4 आहेत आणि ह्यांच्यापासून आपल्याला एक कमिटी बनवायची आहे. तर कमिटी बनवायची आहे 7 जणांची. 7 जणांची कमिटी बनवायची, पण त्यांनी एक कंडिशन दिलेली आहे. त्या कंडिशनमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे ॲट मोस्ट 3 गर्ल्स म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 3 मुली घेऊ शकताय, अशी कंडिशन आहे. मग जर ॲट मोस्ट 3 असेल तर आपण त्याच्यापेक्षा कमी पण मुली घेऊ शकतो. त्यांनी सांगितलं आपल्याला 3 मुली घ्या, तर आपण 2 पण घेऊ शकतोय. ठीक आहे, 0 पण घेऊ शकतोय, 1 पण घेऊ शकतोय. मग पहिली कंडिशन काय होईल, जर मी त्या कमिटीमध्ये 0 गर्ल्स घेत असेल तर मला बॉईज किती घ्यावं लागतील, बॉईज सगळे पूर्ण 7 ते 7 घ्यावं लागतील, तेव्हा 7 जणांची कमिटी होईल. म्हणजेच बॉईज किती घ्यावं लागतील मला 7. ठीक आहे, इथपर्यंत समजतंय. आता त्याच्यानंतर ऑरमध्ये दुसरी काय कंडिशन होईल बघा. ऑरमध्ये ऑर आलं की प्लस घ्या, इथे काय येईल आणि आलं की काय घेणार आपण इंटू म्हणजेच अँड. ठीक आहे, दुसरी कंडिशन काय, जर मी एक मुलगी घेतली आणि मला मुलं किती घ्यावं लागतील मग 6 झाली. दुसरी कंडिशन 6 आणि 7 झाली, 7 जणांची कमिटी. थर्ड नंबरची काय होईल आपल्याला कंडिशन ऑर काय होईल बघा. जर मुली मी 2 घेतल्या तर मला मुलं किती घ्यावं लागतील 5. ठीक आहे, समजतंय. आता त्याच्या पुढची कंडिशन काय होईल बघा. जर मी मुली 3 घेत असेल तर मला मुलं किती घ्यावं लागतील 4. आता त्यांनी सांगितलं ॲट मोस्ट 3 गर्ल्स म्हणजे इथं मी 4 गर्ल्स घेऊ शकतोय का, घेऊ शकत नाही. आपल्याला इथंच थांबावं लागेल. ठीक आहे, एवढ्या कंडिशन झाल्या. मग आता हे 1 बाय 1 सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर पहिली कंडिशन काय बघा, जर मी 4 पैकी 0 मुली घेतोय म्हणजेच काय 4C0 अँड आणि मुलांपैकी म्हणजे 9C7 9 पैकी 7 मुलं घ्यावं लागतील मला. झाली का 7 जणांची कमिटी, ही झाली एक कंडिशन. ठीक आहे, आता त्याच्या पुढे पाहू आपण. और दुसरी कंडिशन काय सांगते आपल्याला की जर मुलगी 1 घेत असेल तर मला मुलं किती घ्यावं लागतील 6 म्हणजेच 4C1 एक मुलगी घेतली मी तर मला मुलं किती घ्यावं लागतील आता अँड 9C6. ठीक आहे, समजतंय. 2 कंडिशन झाल्या बघा या 2 वरच्या. ही कंडिशन झाली, ही पण झाली. थर्ड नंबरची कंडिशन काय आहे आपली, जर बॉईज, आता ही कंडिशन मी इथे घेतो थोडीशी खाली प्लस, जर मी गर्ल्स 4 पैकी 2 गर्ल्स घेत असेल तर मला बॉईज किती घ्यावं लागतील बघा अँड 9C2 5. ठीक आहे, त्याच्या पुढची कंडिशन, ही पण कंडिशन झाली. 4 नंबरची कंडिशन काय ऑर, जर 4 पैकी मी 3 मुली घेतल्या तर मला मुलं किती घ्यावं लागतील आता अँड 9C4. ह्याच्या व्यतिरिक्त काही कंडिशन आहेत का, नाही आहेत बघा, एवढ्या कंडिशन आहे. मग आता याला 1 बाय 1 सॉल्व्ह करू. 9C0 म्हणजेच काय असतं, 4C0 म्हणजेच काय 1. ठीक आहे, इंटू 9C7 म्हणजेच 9पासून 7 घरं मागे जायचं. तर बघा मध्ये सगळं मल्टिप्लायचं साईन आहे, मी मल्टिप्लायचं साईन देत नाही. 9 8 7 6 5 किती घरं झाले 2 2 4 5 4 3. ठीक आहे, डिवायडेड बाय काय आहे बघा 7 फॅक्टोरियल म्हणजे 7पासून मागे जायचं. 7 6 5 4 3 2 1 घ्यायची काही गरज आहे का, काही गरज नाही. पहिली कंडिशन पूर्णपणे सॉल्व्ह झाली आपली. सेकंड कंडिशन पाहू. प्लस काय 4C1 म्हणजेच किती असतो आपला 4 इंटू काय बघा 9C2 6 म्हणजे 9पासून 6 घर मागे जावे लागेल. तर काय बघा मल्टिप्लायचं साईन मी घेत नाही आहे. 9 8 7 6 5 किती घरं झाले 3 2 5 आणि एक घर अजून जावं लागेल 4 डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल म्हणजेच काय 6 5 4 3 2. क्लिअर, ही पण आपली कंडिशन पूर्णपणे झाली. थर्ड नंबरची कंडिशन पाहू आपण. प्लस 4C2 म्हणजेच काय 4पासून 2 घरं मागे म्हणजे 4 3 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. क्लिअर, त्याच्या पुढे इंटू 9C2 5 म्हणजेच काय 9
9 पासून 5 घरे मागे 9 8 7 6 5 झाले 5 घरं डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल 3 2 क्लिअर. ही पण कंडिशन आपली पूर्णपणे झालेली आहे. आता एक कंडिशन आहे ती इथे घेतो मी, ठीक आहे. एक कंडिशन इथे खाली घेतो प्लस 4C3 म्हणजे 4 पासून 3 घरं मागे 4 3 2 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल कट इथं तिथं कट झाले इंटू 9C24 म्हणजेच काय 9 पासून 4 घरं मागे 9 8 7 6 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 3 2 अशी व्यवस्थित मांडणी केली. मग आता इथे कॅल्क्युलेशन आपल्याला खूप व्यवस्थित करावं लागतील. तर हे पहा कॅल्क्युलेशन काय करायचं व्यवस्थित बघा. 2 चोक 8 9 चोक 36 पहिल्या कंडिशनचा आन्सर किती आला आहे आपला 36 प्लस ह्या कंडिशनमध्ये बघा 3 त्रिक 9 नंतर 2 चोक 8 ठीक आहे. आता बघा 7 चोक 28 इंटू 4 त्रिक 12 ह्यांचा गुणाकार करू आपण आणि इथे मांडू. काय येईल बघा 28 दुने 56 कॅरी किती आले 5 28 आणि 5 किती झाले आपले 28 आणि 5 33 प्लस त्याच्या पुढे ह्याचा आन्सर काय येईल बघा 1 मिनटं 4ला 4 कट होईल नंतर 2 चोक 8 इथे 3ला 3 कट झाला नंतर 2 दुने 4 इथे काय बाकी आपला 962 ह्याचा गुणाकार इकडे घेतो मी 9 इंटू 2 इंटू 9 एक बाकी आहे 2 बाकी आहे 2 पण घेतला 7 इंटू 6 7 इंटू 6 एवढा गुणाकार आपल्याला करायचा. तर 9 दुने 18 ठीक आहे 9 7 6 ठीक आहे. तर 9 दुने 18 18 इंटू 7 सके 42 ठीक आहे. हा गुणाकार आपण इकडे घेऊ थोडासा अलीकडे. काय येईल बघा 18 इंटू 42 ह्याचा गुणाकार इथे घेऊ 18 दुने 36 कॅरी किती आले बघा 3 18 चोक 72 72 आणि 3 75 म्हणजेच 756 ठीक आहे. ही पण आपली कंडिशन पूर्णपणे झाली. आता आपली एक कंडिशन बाकी खाली ते पाहू आपण व्यवस्थित. इथे बघा 4ला 4 कट होईल नंतर 3 दुने 6 काय बाकी आपला फक्त 9 इंटू 8 इंटू 7 8 7 56 आणि 56 इंटू 9 हा गुणाकार व्यवस्थित करू आपण 56 इंटू 9 9 5 45 9 सकी 54 54 4 कॅरी आले 5 9 5 45 आणि 5 किती झाले 50 म्हणजे आन्सर किती आलं आपलं 5 ते 4. ह्या सगळ्यांचे आपल्याला काय करावं लागणार आहे आता ॲडिशन ठीक आहे. आता इकडे थोडंसं रफ करतो सगळ्याला कंडिशन व्यवस्थित समजले असतील ठीक आहे. आता पहा ॲडिशन करताना आपण काय करणार 1 बाय 1 युनिट प्लेसने ॲडिशन करू 4 6 4 10 10 6 16 16 आणि 6 22 22 2 कॅरी आले 2 इथं काही नाही आहे 5 आणि 2 7 7 आणि 3 10 10 आणि 3 13 13 3 कॅरी आला 1 5 आणि 1 6 6 आणि 7 13 13 आणि 3 16 1616 1632 म्हणजे आपण 1632 वेळा काय केलं आहे सिलेक्शन केलेलं आहे ठीक आहे. सगळ्या कंडिशन पाहिल्या ॲटलिस्टची पाहिली ॲटमोस्टची पाहिली. आता आपल्या क्वेश्चन नंबर पाहू आपल्या बुक्समधील आयलंडचे बुक्स घ्या आपले. त्यामधील क्वेश्चन नंबर आहे बघा 15 नंबरचा क्वेश्चन आहे. सॉल्व करा तोपर्यंत बोर्ड साफ करतो. पंधरा नंबरचा क्वेश्चन वाचलाय सर्वांनी. काय आहे क्वेश्चन बघा. अ टीम ऑफ 5 चिल्ड्रन इज टू बी सिलेक्टेड. 5 जणांची टीम बनवायची आहे आउट ऑफ कितीपैकी 4 गर्ल्सपैकी. बघा गर्ल्स किती आहेत तुमच्याकडे 4. त्याच्यापुढे त्यांनी काय सांगितलं बघा गर्ल्स अँड 5 बॉईज किती 5 बॉईज आहेत. A team of 5 children is to be selected out of 4 girls and 5 boys such that it consists at least 2 girls. काय कंडिशन दिलेली आहे at least 2 girls म्हणजे कमीत कमी त्या कमिटीमध्ये काय असायला पाहिजे 2 मुली असायला पाहिजे ठीक आहे. आणि कमिटी किती जणांची बनवायची आपल्याला 5 जणांची. 5 जणांची कमिटी बनवायची पण त्या कमिटीमध्ये 2 मुली असायला पाहिजे. मग डायरेक्ट कंडिशन घेऊ आपण. टोटल मुली किती आपल्याकडे 4. 4 पैकी किती मुली घेणार मी सुरुवातीला कमीत कमी 2 इंटू म्हणजे अँड मग आता बॉईज किती घ्यावे लागतील मला 5C3 झाली एक कंडिशन. 3 आणि 2 5 जणांची कमिटी झाली. मग ह्याच्यानंतर मी दुसऱ्या कंडिशनमध्ये
4पैकी 3 मुली घेऊ शकतोय, जास्तीत जास्त किती पण घेऊ शकतो, ठीक आहे. इंटू आता 5पैकी मला मुलं किती घ्यावे लागतील, 5C2. ह्याच्या व्यतिरिक्त एखादी कंडिशन बनेल का, तर बघा 4C4, 4पैकी 4ही मुली घेऊ शकतोय मी. आणि मग आता मला मुलं किती घ्यावे लागतील, इंटू 5C1. अजून एखादी कंडिशन होईल का, आता नाही होणार का, कारण की आपल्या मुली संपल्या, मुली आपल्याकडे 4च आहेत, ठीक आहे. ते थोडंसं केअरफुली पाहिजे. त्याच्या पुढे पहा आता 4C2 म्हणजे 4 पासून 2 घर मागे जा, 4 × 3 डिवायडेड बाय 2 इंटू 5C3 म्हणजे 5 पासून 3 घरे मागे, 5 4 3 डिवायडेड बाय 3 2 प्लस 4C3 म्हणजे 4 3 2 डिवायडेड बाय 3 2. क्लिअर. त्याच्या पुढे पहा इंटू 5 4 डिवायडेड बाय 2. ही एक कंडिशन आहे शेवटची. प्लस 4C4 म्हणजे काय आन्सर येणार आहे, तिथं तुमचं 1 आहे, तुम्ही डायरेक्ट घेतलं तरी चालेल. इथं बघा 4C4 असेल तरी तुमचा आन्सर 1 येणार आहे, 4C1 असेल तर तुमचा आन्सर 4 येईल, 4C0 असेल तर तुमचा आन्सर 1 येईल. हे थोडंसं पाहून घ्या तुझ्याकडे, ठीक आहे. आता आपण कुठे होतो, प्लस इंटू 5C1 म्हणजे किती आन्सर येईल तुमचं, 5. म्हणजे ह्याचं डायरेक्ट आन्सर येईल 5 1 5. नंतर 2 दुने 4, इथे पहा 5 दुने 10, 10 चौक 40 प्लस ह्याचं काय येईल बघा, 2 दुने 4, 5 दुने 10 आणि इथे कट करू आपण 2 दुने 4, 3 दुने 6 आणि 5 दुने 10 म्हणजे किती झाले 60. टोटल ॲडिशन किती येईल बघा, 60 आणि 40 100, 100 आणि 5 105. ठीक आहे, समजतंय, सगळ्यांना समजलं असेल. मग त्याच्या पुढचा क्वेश्चन ट्राय करा. 16 नंबर शेवटचा क्वेश्चन आहे, सर्वांनी ट्राय करा. 16 नंबरचा क्वेश्चन पहा. 16 नंबरमध्ये काय सांगितलं बघा, आउट ऑफ 5 वुमन अँड 4 मॅन अ कमिटी ऑफ 3 मेंबर. तुमच्याकडे 5 वुमन आहेत आणि 4 मेन आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला 3 जणांची कमिटी बनवायची. पण कंडिशन काय दिलेली त्यांनी बघा, ॲटलिस्ट 1 मेंबर इज अ वुमन. पण त्या कमिटीमध्ये तुम्हाला काय असायला पाहिजे, 1 वुमन असायला पाहिजे. ठीक आहे, चला तर मग पाहू. काय सांगितलं आपल्याला क्वेश्चनमध्ये, आउट ऑफ 5 वुमन किती आहेत आपल्याकडे, 5 वुमन आहेत, 5 वुमन आहेत, त्यानंतर 4 मेन आहेत. कमिटी किती जणांची बनवायची आपल्याला, ह्यांच्यापासून 3 जणांची कमिटी बनवायची आहे. आणि आपल्याला कंडिशन दिलेली आहे ॲटलिस्ट 1 वुमन, कमीत कमी 1 वुमन असायला पाहिजे त्या कमिटीमध्ये. ठीक आहे, तर मग लागा कामाला लगेच. काय करणार स्टार्टिंगला, वुमन किती सगळ्या 5, 5 पैकी किती वुमन घ्यायच्या आपल्याला, 5 पैकी त्यांनी सांगितलं 1 वुमन घ्या, कमीत कमी 1. मग तुम्ही जास्तीत जास्त किती पण घेऊ शकताय. ठीक आहे, तर मग 5C1 जर मी 1 वुमन घेतली तर मला आता माणसं किती घ्यावं लागतील, 4C2. झाली का 3 जणांची कमिटी, हो झाली. मग आता दुसरी कंडिशनमध्ये काय, कमीत कमी 1 घ्यायला सांगितली म्हणजे मी 2 पण घेऊ शकतोय, म्हणजेच 5C2 इंटू 4C1. ठीक आहे, म्हणजे माणसं किती घ्यावं लागतील मला, 4 पैकी 1. झाली 3 जणांची कमिटी. त्याच्या पुढे प्लस 5 पैकी जर मी 3 वुमन घेत असेल तर मला पुरुष किती घ्यावे लागतील, 4C0. आता ह्याच्यानंतर कंडिशन होईल का, ह्याच्यानंतर कंडिशन होणार नाही आहे, कारण की आपल्याला कमिटी किती जणांची बनवायची आहे, 3च जणांची कमिटी बनवायची आहे. आणि इथं आपली लिमिट संपलेलं आहे. मग आता सॉल्व करा. 5C1 म्हणजे किती, 5 इंटू 4C म्हणजेच काय, 4 3 डिवायडेड बाय 2 प्लस दुसरी कंडिशन काय बघा, 5C2 म्हणजे 5च्या मागे 2 घरं, 5 4 डिवायडेड बाय 2 इंटू 4C21 म्हणजेच किती आन्सर येणार आहे तुमचा 4 प्लस 5C3 म्हणजे 5च्या मागे 3 घरं, 5 4 5 इंटू 4 इंटू 3 डिवायडेड बाय 3 2 इंटू 4C0 म्हणजेच काय आन्सर येणार आहे तुमचं 1. आणि सॉल्व करून घ्या. काय बघा, 2 दुने 4, 5 दुने 10 आणि 10 इंटू 3 म्हणजे किती आले 30 प्लस 2 दुने 4, 5 दुने 10, 10 इंटू 4 म्हणजे 40 प्लस इथं 2 दुने 4, 5 दुने 10. आन्सर किती बघा, टोटल ॲडिशन मारा, 40 आणि 30 70, 70 आणि 10 80, म्हणजे 80 आन्सर तुमचा आहे का ऑप्शन. तो ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, क्लिअर आहे.
सर्वांनी घरी ट्राय करा. आपला चॅप्टर संपलेला आहे. परमिटेशन आणि कॉम्बिनेशन खूप सोपा चॅप्टर आहे. ह्या चॅप्टर व्यतिरिक्त आपलं आयलंडच्या बुक्समध्ये सगळे काही क्वेश्चन झालेले आहेत. ह्यामध्ये जर कुणाला काही डाऊट असेल तर त्यांनी नक्कीच मला मेसेज करा. काही समजलं नसेल तर ते विचारून घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला होमवर्कसाठी आपल्या ग्रुपवर काही क्वेश्चन देईल. ठीक आहे. थँक्यू.